नमस्कार मित्रांनो, सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण शासकीय भरतीमध्ये कागदपत्र पडताळणीच्या वेळेस तसेच नियुक्ती वेळेस जे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन ज्यालाच प्रमाणपत्र असे सुद्धा म्हणतो हे घेतलं जातं, तर याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच नवनवीन विषयाची माहिती आपल्याला आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल। तर मित्रांनो, प्रत्येक भरतीच्या वेळी हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे। हे आपण आपल्या हस्तलिखित स्वरूपात देऊ शकतो। तर 2005 नंतर हे प्रमाणपत्र सर्व कर्मचाऱ्यांना, सर्व उमेदवारांना सादर करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। तर यामध्ये पुरुष उमेदवार तसेच स्त्री उमेदवार यांनी हे प्रमाणपत्र कसे भरायचे याची माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम आपण पुरुष उमेदवाराच्या बाबतीत हे प्रमाणपत्र कसं भरायचं ते पाहणार आहोत। तर यामध्ये उमेदवाराचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर स्त्रीच्या पुढे त्यांच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर पुरुष उमेदवाराचं वय टाकायचं आहे आणि त्यानंतर राहणारच्या पुढे पत्ता मेन्शन करायचा आहे। त्यानंतर पुढे खाली एकमध्ये मी ज्या पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला आहे, यामध्ये ज्या पदासाठी आपण अर्ज केलेला आहे त्या पदाचं नाव टाकायचं आहे। जसे की आरोग्यसेवक असेल तर आरोग्यसेवक, आरोग्यसेविका असेल तर आरोग्यसेविका, किंवा इतर कोणतं पद असेल तर त्या पदाचं नाव आहे ते मेन्शन करायचं आहे। त्यानंतर पुढे 2मध्ये आज रोजी मला, म्हणजे ज्या दिनांकास आपण हे प्रमाणपत्र भरत आहात त्या रोजी ज्यास इतकी मुले आहेत, म्हणजे आपण जर विवाहित असाल तर तिथे विवाहित असून आपल्याला मुलं असतील तर तिथे आकडा टाकायचा आहे। समजा 1 मुलं असतील तर 1, 2 मुलं असतील तर 2, आणि अविवाहित असेल तर 0 टाकायचं आहे, आणि विवाहित असून मुले नसतील तरी 0 टाकायचं आहे। त्यानंतर पुढे त्यापैकी दिनांक 28 मार्च 2005 यानंतर आलेल्या मुलाची संख्या एवढी आहे असल्यास जन्मदिनांक नमूद करायचा। जर आपल्याला 2 मुलं असतील आणि त्यापैकी एक किंवा दोन्ही 28 मार्च 2005 नंतर जन्मले असतील तर त्यांची संख्या इथे टाकायची आहे। दोन्ही मुले जर 28 मार्च 2005 नंतर जन्मले असेल तर इथे पुढे 28 मार्च 2005 नंतर जन्मलेल्या मुलांची संख्या 2 आहे असे टाकायचं आहे, आणि त्यापुढे त्यांचा जन्मदिनांक नमूद करायचा आहे की ज्या दिनांकास मुलांचा जन्म झाला। त्यानंतर पुढे 3मध्ये हयात असलेल्या मुलांची संख्या 2पेक्षा अधिक असेल तर दिनांक 28 मार्च 2006 व तदनंतर जन्माला आलेल्या मुलापैकी या पदासाठी मी अनर्ह अपात्र ठरविण्यात पात्र होईल याची मला जाणीव आहे। त्यानंतर खाली ते आपल्याकडून असं लिहून घेत आहेत की जर 28 मार्च 2006 नंतर मला 2पेक्षा जास्त मुले असतील तर मी या पदासाठी अपात्र ठरेल, आणि खाली अर्जदाराचं संपूर्ण नाव आणि त्याच्यावरती सही करायची आहे। इथे ठिकाण टाकायचं आहे आणि खाली दिनांक टाकायचा आहे। ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी आपण कागदपत्र पडताळणीसाठी जाणार आहोत तेथील ठिकाण टाकलं तरी चालतं। तर यानंतर महिला उमेदवाराच्या बाबतीत आपण हा फॉर्म कसा भरायचा हे पाहणार आहोत। तर महिलाच्या बाबतीत 2 प्रकार असतात। तर एक, अविवाहित महिलेने त्यांच्या वडिलाच्या नावाने अर्ज केलेला असतो, म्हणजे वडिलाच्या नावानेच करावा लागतो। तर ज्या महिला विवाहित आहेत त्यांनीसुद्धा वडिलाच्या नावाने अर्ज केलेला असतो। तर काही बाबतीत नाव बदल केलेला असेल तरच महिला पतीच्या नावे अर्ज करतात। तर या दोन्ही बाबतीत आपण हे प्रमाणपत्र कसं भरायचं ते पाहणार आहोत। तर अविवाहित तसेच विवाहित महिलांनी जर वडिलाच्या नावेच अर्ज केला असेल, म्हणजे अर्ज करताना वडिलाकडच्याच नावाने सर्व माहिती भरली असेल, तर या दोन्ही बाबतीत अविवाहित आणि विवाहित महिलांनी ज्यांनी वडिलाच्या नावानेच अर्ज केलेला आहे त्यांनी हा अर्ज वडिलाच्याच नावाने भरायचा आहे, म्हणजे वडिलाकडील नावानेच भरायचा आहे। आणि जर मुले असतील तर ते खाली फक्त मेन्शन करायचे आहेत। अर्ज प्रमाणपत्रामध्ये माहिती सर्व वडिलाकडच्या नावाचीच भरायची आहे, आणि खाली फक्त आपल्याला जेवढी मुले आहेत ती संख्या मेन्शन करायची आहे। आणि ज्या महिलांनी अर्ज हा पतीच्या नावे केलेला आहे त्यांनी
पतीच्या नावे पतीकडील नावे हा फॉर्म भरायचा आहे आणि खाली आपल्याला हयात असलेल्या मुलांची संख्या मेन्शन करायची आहे. तर हे आपल्याला समजलंच असेल. जर समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आणखी एक, हा अर्ज विवाहित तसेच अविवाहित अशा दोन्ही उमेदवारांना द्यावा लागतो. म्हणजे आपण अविवाहित असाल तरीसुद्धा हे प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे. यामध्ये फक्त खाली मुलांची संख्या 0 करायची आहे. 28 मार्च 2005 नंतर जन्मलेल्या मुलांची संख्यासुद्धा 0 करायची आहे. बाकी माहिती सेमच आहे. यामध्ये काय असं मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. खूप सोपं असं प्रमाणपत्र आहे. फक्त महिलाच्या बाबतीत एकच लक्षात घ्या, जर ज्या नावाने अर्ज केलेला आहे, वडिलाकडील नावाने केला असेल तर वडिलाकडील नावाने हे प्रतिज्ञापत्र प्रमाणपत्र भरायचं आहे. जर अर्ज हा पतीकडील नावाने केला असेल तर पतीच्या नावे भरायचा आहे. आणि खाली जेवढे मुलं आहेत आपल्याला तेवढी संख्या मेन्शन करायची आहे. आणि जर विवाहित असून मुलं नसतील, रिसेंटली मॅरिड असतील तर 0 असं करायचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, ज्यावर आम्ही असेच नवीन व्हिडिओ बनवू. तर धन्यवाद मित्रांनो.